शांती, मानसिक आरोग्य आणि समुपदेशनाचं ट्रेनिंग यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक आणि ब्रह्माकुमारीजच्या राजयोग एज्युकेशन आणि रिसर्च फाउंडेशनच्या एज्युकेशन विंग यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आलेलं एक स्वप्नच. नाशिक त्र्यंबकेश्वरच्या आगळ्यावेगळ्या छत्रछायेखाली समृद्ध असणारं शहर आणि वणीच्या सप्तशृंगीच्या शक्तिशाली वातावरणात विसावलेलं, गोदावरीच्या पावन स्पर्शानं पुलकित झालेलं, त्यातच ब्रह्मकुमारीच्या सत्संगातील अनेक राजयोगिनी आणि राजयोगी बंधुभगिनींच्या तपस्येची सोनेरी किनार लाभलेलं, अशा या सुंदर पावन नाशिकसाठी आम्ही लाल परी एसटीतून तिकडे जायला निघालो. अशा आध्यात्मिक मेळाव्याची विशेषता म्हणजे चांगले कपडे, मेकअपचं सामान असं काही भपकेदार असण्याची गरज नाही. तुमची आंतरिक स्थिती, मानसिक स्थिरता, आध्यात्मिक प्रगती असली की तुम्ही तिथे प्रभावी दिसता. एक रुहाणी आणि निरपेक्ष प्रेमाची भावना बस, आणखी काही नाही. तर वाटेत लालपरी म्हणजे आमची एसटी थोडी रुसली. तिची कुरबुर चालू झाल्यावर मग पुन्हा मध्यरात्री एका साध्याशा दुसऱ्या लालपरीतून आमचा प्रवास सुरू झाला. सूर्याच्या आगमनासह हा आमचा एसटीचा रथही नाशिकमध्ये पोहोचला आणि आम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रसन्न वातावरणात प्रवेश. भाईंनी आमचे स्वागत केले. राहण्याची जागा तर अतिशय प्रसन्न. आम्ही फ्रेश होऊन मग तयार झालो. सात्विक असा नाश्ता ईश्वराच्या आठवणीत सानिध्यात आम्ही सेवन केला आणि एका अतिशय मोहक अशा सेमिनार हॉलमध्ये आमचे सेशन सुरू झाले. ब्रह्माकुमारी लक्ष्मीबहीणजी यांनी चांगलेच हसत खेळत मोबाईलच्या अतिमोहाचे तोटे समोर म्हणजे डिजिटल ओबेसिटी, डिजिटल कॅलरीज चांगल्या टेस्ट करून काढल्या. परवाच श्रीमतानुसार या कॅलरीज कमी केल्या होत्या म्हणून मला जरा बरे वाटले, नाहीतर अगदीच अनहेल्दी असण्याचा शिक्काच पडला असता. अगदी छोट्या छोट्या गेम्स हसत खेळत केल्याने आमचा थकवा कुठच्या कुठे पळून गेला कळलंच नाही. डिजिटल हायजीन, डिजिटल डिटॉक्स यासाठी साधीशी पण अतिशय प्रभावशाली अशी एक टू डू लिस्ट त्यांनी आम्हाला दिली. श्रावण मासाचा तो पहिला दिवस होता आणि सोमनाथभाईंसारखे हसते खेळते आणि अभ्यासू व्यक्तिमत्व जे बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव इथं पत्रकारितेचे धडे देतात, त्यांनी आम्हाला IQ, EQ, स्थितप्रज्ञता, भावनिक समन्वय अशा बाबी अतिशय हसत खेळत आणि सहजरित्या शिकवल्या. माधवी दिदींनी अनेक गहन आणि मानसिक आरोग्याचे मुद्दे देत मार्गदर्शन केले आणि त्या मग पुढेही वेळोवेळी देत राहिल्या. पुढे मग आम्हाला एक टास्क दिला गेला. असे टास्क देण्याची सवय विकास भाईजींना आहेच, ते आम्ही वर्षभर अनुभवलंच आहे. पण यावेळी विचार करायला आणि टास्क बघायला मास्तर समोरच उभे राहिल्याने आम्हीच थोडे मानसिक तणावाखाली गेलो होतो. पण स्वतःला सावरत आम्ही 25 मिनिटाचा टास्क 35 मिनिटात आटोपून मोकळे झालो. पण खरंच खूप मजा आली. नुमाशाम योगानंतर या केसेस सर्वांसमोर मांडायच्याही होत्या, पण आज काही आमचा नंबर लागला नाही. मग दुसऱ्या दिवशी अमृतवेळेनंतर मुरली झाली. खूप सुमधुर मुरली की तान ऐकत आम्ही देहभान विसरलो. नवीन म्हणजे मिठे बच्चे म्हटल्यावर बाबांना द्यायचा प्रतिसाद आणि रोजचे वरदान लक्षात ठेवायची युक्ती आम्हाला पंडियामणी भाईजींनी सांगितली. महान आत्मा म्हणून प्रत्येकाला संबोधणाऱ्या या भाईजींना पाहून राहून का कुणास ठाऊक ब्रह्मबाबा आजूबाजूला असण्याचा भास होऊ लागला होता. जिथे चूक किंवा सुधारणा करण्याची गरज असेल तिथे आग्रहाने आणि निक्षून सांगणारे पंडियामणी भाईजी तितक्याच विनोद चातुर्यानेही आम्हाला गोष्टी सांगत होते. त्यानंतर वासंती दिदींनी आम्हाला राखी बांधली. आमच्यासोबत पहिल्यांदाच असा अनुभव घेणारे, भावनिक आणि शक्तिशाली वातावरणाचा अनुभव घेणाऱ्या स्वातींना अश्रू अनावर झाले. राखी बांधताना माझ्या हातावरील शिव नावाचा टेटू बघून दीदींनी मला एक बोनस वरदानही दिलं. प्रोफेसर डॉक्टर व्ही सुरेश सर, डॉक्टर वेलू मुरगंट सर,
सोमनाथ सर, सतीश सर, डॉक्टर वर्मा सर यांनी ज्ञानाचा अलोट सागर आमच्याकडे सुपूर्द करून टाकला. अनेक टेक्निक्सचे प्रात्यक्षिक चर्चा. क्षणभर वाटलं ये बुद्धिवानों की बुद्धि जो भगवान है ना, वो ये सभा देखकर कितना खुश हो रहा होगा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाबांच्या या भंडारीतलं ब्रह्मभोजन, तिथलं निरपेक्ष प्रेम मला तर वेळोवेळी मधुबनची आठवण देत राहिलं. तिथले माता, भाऊ बहिणी, त्यांचं निरपेक्ष प्रेम नवीनच असं जीवन अनुभवणाऱ्या साथीदारांचे डोळे पाणावत होते. का का हे इतकं निरपेक्ष प्रेम असं भाऊक झालेल्या स्वाती मला वेळोवेळी विचारत होत्या. त्यांच्या हृदयातील भावना नयनातून पाझरत राहिल्या. मला मात्र उत्तरादेखल मनातल्या मनात एकच कविता आठवत राहिली. आयुष्याला उधळीत जावे केवळ दुसऱ्या पायी, त्या त्यागाच्या संतोषाला जगी या उपमा नाही. जन्म असावा देण्यासाठी हेची मनाला ठावे. अनेक नवीन भाऊ बहिणी, त्यांची साथ, सहवास, त्यांना टाटा बाय बाय म्हणायला मन मानत नव्हतं, पाय निघत नव्हते. पण ज्ञानाची शिदोरी बांधून मनोमन बापदादांना हाच प्रेमळ हट्ट करत राहिलो. अशी सभा पुन्हा भरवावी, असा रुहाणी मेळावा पुन्हा बोलवावा. निमित्त बनलेल्या सर्वच भाऊ बहिणींना अगदी मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूच.